नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान AI-171 चा अहमदाबादमध्ये मोठा अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे. या विमान अपघातात तब्बल 270 लोकांचा मृत्यू झाला. हे विमान हॉस्टेलमध्ये पडल्याने मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा देखील जीव गेला. एअर इंडियाच्या या विमानातून 242 लोक प्रवास करत होते. 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि एकमेव प्रवासी जिवंत राहिला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एकमेव विमान अपघातात वाचलेल्या प्रवाशाची भेट घेतली आणि नेमके काय घडले हे विचारले. आता या विमान अपघातातून एकमेव जिवंत राहिलेले प्रवासी रमेश विश्वास कुमार यांचा एक धक्कादायक व्हिडिओ पुढे आलाय. हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर काटा येतोय. या विमान दुर्घटनेनंतर रमेश विश्वास कुमार हे चक्क स्वतःहून चालत घटनास्थळावरून येताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे मागे आगीच्या ज्वाला दिसत आहेत. 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात रमेश कुमार एकटे सोडून बाकीच्यांचा मृत्यू झाला. या व्हिडिओमध्ये काही लोक ओरडताना दिसत आहेत आणि धुराचे लोट दिसत आहेत. त्याच वेळी रमेश हे आगीतून बाहेर पडताना स्पष्ट दिसतात. एका व्यक्तीने त्यांना हाताला पकडले आणि त्यांना त्या ठिकाणाहून दूर नेले. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेल्या रमेश यांचा विमानात 11A सीट नंबर होता. हेच नाही तर आगीतून बाहेर पडल्यानंतर ते आपले विमानाचे तिकीट देखील दाखवत आहेत. 12 जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 1:30 वाजता हे विमान निघाले. मात्र टेक ऑफच्या काही सेकंदामध्येच या विमानाचा मोठा अपघात झाला. या विमान अपघाताचा पूर्ण व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. या भीषण विमान अपघातातून रमेश नेमके कसे वाचले हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. विमान अपघातादरम्यानच त्यांनी उडी घेतली. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी मला वाटले की मीही मेलो आहे. मी डोळे उघडले आणि बाहेर येण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोळ्यात देखत अनेकांचा जीव गेला. थोडी जागा शिल्लक असल्याने मला बाहेर पडता आले. मी दूरपर्यंत चालत आलो आणि त्यानंतर मला मदत मिळाल्याचेही मुलाखतीत रमेश यांनी सांगितले होते.